शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे येथील युवा शेतकरी दीनानाथ इंगळे यांनी शेतीला मत्स्य शेतीची जोड देत उत्पन्नाचा नवा मार्ग शोधलाय. रोजगार हमी योजनेतून तयार झालेल्या शेततळ्यात त्यांनी विविध जातींच्या माशांचे बीज सोडून मत्स्यपालन सुरू केले. सुमारे 100 बाय 100 फूट आकाराच्या या शेततळ्यात नियमित खाद्यपुरवठा, ऑक्सिजनची व्यवस्था आणि पक्ष्यांपासून संरक्षणासाठी जाळी लावण्यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा वाढता खर्च पाहता केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून राहणं कठीण असल्याचं दीनानाथ इंगळे सांगतात. नमस्कार सर्वांना. आज जर आपण बघितलं तर आज आपल्याला आपण शेती वगैरे करत असतो, बरोबर. तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर आपल्याला बऱ्याचशा वेळेस शेतीमध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. काही वेळेस पाऊस होणे, काही वेळेस काही याच्यामुळे बऱ्याचशा वेळेस शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की आपल्याला शेती परवडत नाही. ह्या गोष्टी आपल्याला येत असतात. तर मग त्याच अनुषंगाने मला एक चांगली कल्पना सुचली. मी MRGSच्या माध्यमातून एक योजनेच्या माध्यमातून मी आमच्या इथं एक शेततळं नवीन केलं मागच्या वर्षीच. त्याच्यात मला मग शेततळं केल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ह्यावर्षी मत्स्यपालनाचा निर्णय घेतला. तर यामध्ये जर आपण बघितलं आज तर आपण मत्स्यपालनामध्ये आपण आता चालूच्या घडीला आपण याच्यामध्ये मृगल असो किंवा कटला असो, राहू असो किंवा लालपरी असो, सिल्वर, ग्रास कटर अशा काही मत्स्य बीजांचे आपण आता याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर आपण जर नियोजन जर बघितलं याच्यामध्ये तर आपण यांना आता रोजच्या रोज आपण 2 टाईम फीड वगैरे आपण टाकत असतो. त्यामध्ये आपण आता सुरुवात असल्यामुळे कसं होतं, आता सर्व काही भांडवल वगैरे काही एकगट्टे हे करणं काही शक्य होत नाही आपल्या शेतकऱ्यांना. तर मग आपण काय करतो माहिती आहे का, याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण जे आपल्याकडे अवेलेबल असणारं फूड आहे ते आपण यूजमध्ये घेतलं. जसं की आता आपण यामध्ये गव्हाचे पीठ असो किंवा आपला याचा भरडा असो, मक्याचा भरडा असो किंवा आपला त्यानंतर शेंगदाणा पेंड, अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता सध्याच्याला फीड म्हणून याला फिशला आपण देत आहोत. कसं आहे माहिती आहे का, आता बरेचसे युवक असं म्हणतात की फक्त नोकरीवर डिपेंड राहिलं पाहिजे. असं काही नाही आहे. आपण शेतीमध्ये जरी केलं तरी भरपूर आहे. शेतीला फक्त जोडधंदा करा. म्हणजे जसा मी आता हे फिश फार्मचं हे केलं आहे तशा पद्धतीने जरी सर्व युवकांनी केलं तरीसुद्धा एकदम बेस्ट राहील. रोजच्या रोज आपण जवळपास त्याला 2 टाईम खाद्य देतो आहे. आपण 5-5 किलोच्या याच्याने आपण 2 टाईम खाद्य देतो त्याला. तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, आपल्या शेततळ्यामध्ये आपण मत्स्य ज्यावेळेस टाकतो तर त्याला एरेशन असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण आता ते जे पाणी आपण जे टाकत आहोत आपण तेच शेततळ्यातलं पाणी त्याच्यामध्ये सोडतोय. याच्यामागे कारण काय आहे, आपलं पूर्ण शेततळ्यात एरेशन तयार होईल, त्याच्याने ऑक्सिजन तयार होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण ते तसं हे करतोय आपण त्याच्यात. हे शेततळं जे 100 बाय 100 आपलं हे शेततळं आहे आणि खोली जर त्याची म्हटली आपण तर जवळपास साधारण 15 फुटाची आपली त्याची खोली आहे. युवकांना मी एकच आव्हान करू इच्छितो की आपण फक्त नोकरीच्या मागे न पडता आपण असे काही जे व्यवसाय आहेत जसं की मत्स्यपालन आणि शेती या दोघांची जोड आपण जर केली तर एकदम आपल्याला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. त्यामुळे मत्स्य शेतीसारखा जोडधंदा शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो असा त्यांचा विश्वास आहे. दीनानाथ यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी आणि युवकही आता मत्स्य शेतीकडे वळण्यास प्रेरित होत आहेत.